सोनती वहिनी समोर बाहेरचं जेवण ऑर्डर करतोय. पिझ्झा ऑर्डर करावा. हा नको. पिझ्झा आपला ऑल टाइम फेवरेट. नको ना पण प्लीज. अरे नको ना, काय लो फॅट आहे. हे लो फॅट पिझ्झा वगैरे अंधश्रद्धा असतात हा, असं काही नसतं. स्वानंदी मॅडमचा फोन. या का फोन करताय? मला काय माहिती. हॅलो. झालं जेवण तुमचं? नाही व्हायचं आहे. डबा मिळालाय ना तुम्हाला? मिळाला. मग हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही डबा वगैरे पाठवण्याचे कष्ट घेण्याची काही गरज नाहीये. स्टाफ आहे आपल्याकडे यासाठी आणि ते करतील सगळं. हो, आपला स्टाफ आहे ना, त्यांनाच तर सांगितलंय समजावून. आता तुमच्या तब्येतीसाठी कसं काय केलं पाहिजे, काय पथ्य पाळली पाहिजेत, हे सगळं ते नीट करतील. तुम्ही फक्त तुमच्या डब्यावर कॉन्सन्ट्रेट करा. प्रयत्न केला मी, पण फोकस होत नाहीये. का बरं? राजवाडे, अन्न येते आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि या सगळ्यामध्ये ना माझ्यापेक्षा जास्त तुमचा फायदा होणार आहे. सगळं मान्य हो, पण हे असं एकदम कच्च्या भाज्या आणि सूप वगैरे खाणं जमणार नाही मला. हे सगळं अडॅप्ट करायला वेळ लागेल मला. हो, हे खरं आहे, पण इट्स ऑलरेडी टू लेट. त्यामुळे आपल्याला आता तरी सुरुवात करायला हवी. आता वेळ लागेल असं म्हणत तुम्ही डिले करत राहिलात हेल्दी खाणं, तर आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त हेल्दी खाणं खावं लागेल. जमणार आहे का? कसं आहे, तुम्हाला आता लक्षात येत नाहीये, पण तुमच्या पोटालाच नाही, तुमच्या मनालाही गरज आहे अशा सात्विक खाण्याची. स्वानंदी मॅडम प्लीज, राहू द्या. माझं मन आता मला ना आतून ओरडून सांगतोय की पिझ्झा मागव किंवा बिर्याणी मागव. नाही 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 नाही, त्याचं ऐकू नका. ते तुमचं खरं मन नाहीये, ते तुमचं फसवं मन आहे. खरं मन काय म्हणतंय माहितीये का? नको नको नको, खूप घातलंय पोटामध्ये आतापर्यंत सगळं बाहेरचं खाणं. त्यामुळे आता त्या सगळ्या जुन्या शिळ्या भाज्या, तो भरपूर मैदा घालून केलेला पेस्ट, त्यात घातलेलं ते चीज, यातलं काहीही नकोय तुमच्या मनाला. हो थांबा थांबा थांबा, जरा तुमच्या विचारांना शब्दांना ब्रेक द्या. खातोय मी ते सूप आणि ते काय पाठवले ते, पण माझ्या मनातल्या पिझ्झाच्या प्रतिमेला धक्का लावू नका. नक्की खाल, नाही तर माझ्याकडे अशी खूप रील्स आहेत, मी तुम्हाला पाठवून दे. आणि त्यात तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये असे पिझ्झा वगैरे बनवताना काय किती स्वच्छता असते हे सगळंच कळेल तुम्हाला. बघा आता. स्वच्छतेवर तुम्ही घसरायला नको होतं. आता मला कधीच ऑर्डर करायची वाटणार नाही तिकडे. सॉरी. टू लेट. खातो आता तुमचं सूप आणि कच्च्या भाज्या. एन्जॉय. डोंबलाचं एन्जॉय.